नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये कुणे हा प्रसिद्ध धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोटी खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅशडॅश बाजूने गोदावरीस मिळते? मांजरा ही नदी डॅशडॅश बाजूने गोदावरीस मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या दक्षिण पश्चिम मेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हा भारताच्या दक्षिण पश्चिमेला समुद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे भारताच्या उत्तरेला असणारे देश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2021च्या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 पासून देण्यास सुरुवात झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा या नदीवर नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताचे परराष्ट्र
मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत यांची गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी नदीचे खोरे हे अरुंद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोण कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांचा राजीनामा सादर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हा निर्माण झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात. हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने वैध असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 60 किलोमीटर पर आवर असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, रस्त्याचा कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर पर आवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, परिवहन वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालन परवानाचे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅशशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅशशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हेरू सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव हे
मोमिनाबाद असे होते, तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश देवाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर या देवाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे विराजमान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक
जलविभाजक आहे तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 डॅश भारताचे प्रमुख अन्न होय? डॅश भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅशचे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश पर्वतरांगेत आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल.